नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र रक्षक या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर आपण सुरू केलेल्या 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत जीकेचे क्वेश्चन, जे की तुम्ही कमेंट केली होती, डिमांड तुमची होती की जीकेचे क्वेश्चन घ्या. तर आज आपण पूर्ण भूगोलचे प्रश्न पाहणार आहोत. भूगोल टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत. जे पण आता झालेले आहेत पोलीस भरतीला जेवढे प्रिव्हियस क्वेश्चन आहेत ते सर्व महत्त्वाचे क्वेश्चन, आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्याला कोणता क्वेश्चन पडलेला आहे ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल किंवा अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन मेंबर असतील किंवा जुने मेंबर असतील, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यास तुम्हाला लगेचच त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. तर प्रथम आपण प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता. आपण पहिला प्रश्न पाहू. मॅकमोहन रेषा या टिंबटिंब या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते. तर मॅकमोहन रेषा हा 5 स्टार प्रश्न आहे. 50,000 प्लस जम्बो टेस्ट सिरीज आपण सुरू केला मित्रांनो. तर आतापर्यंत हा 20 वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए, भारत व चीन या दोन देशांच्या सीमारेषा निश्चित करते. मॅकमोहन रेषा ही या दोन देशाची सीमारेषा निश्चित करते. तर पाहू शकता तुम्ही, मॅकमोहन लाईन ही भारत चीन झाली, रॅडक्लिफ लाईन ही भारत पाकिस्तान झाली, त्यानंतर डुरँड लाईन ही पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये झाली, आणि नियंत्रण रेषा म्हणजे LOC ज्याला म्हटलं जातं ती भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान सीमारेषा निश्चित करते. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? हा पण 5 स्टार प्रश्न आहे. 25 वेळा आतापर्यंत विचारलेला प्रश्न आहे. पाहू शकता तुम्ही, भरपूर जिल्ह्याला हा विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर हे कोणते आहे? त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. तर पाहू शकता, हे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेलं कळसुबाई हे शिखर आहे. धूपगड शिखर हे मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं शिखर आहे. त्यानंतर पाहू शकता, सालेह हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये वसलेलं एक ठिकाण आहे. आणि त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्राला टिंबटिंब किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर महाराष्ट्राला आतापर्यंत किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? हा प्रश्न पण 24 वेळा रिपीट झालेला आहे. पाहू शकता, बाकीच्या जिल्ह्यांना खूप वेळा रिपीट झालेला आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, 720 किलोमीटर लांबीचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र हे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांना जोडणारी भूमी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण अरबी समुद्राला जोडून किनारा लाभलेला आहे, लक्षात ठेवा. आणि प्रशासकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये 36 निर्मित झालेले जिल्हे आहेत. आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 720 किलोमीटर असून पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर महाराष्ट्रातील जायकवाडी हे धरण, हा पण प्रश्न 21 वेळा विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे असा विचारलेला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गोदावरी नदीवरती महाराष्ट्रातील जायकवाडी धरण आहे. पाहू शकता, हा पण खूप वेळा रिपीट झालेला आहे, त्यामुळे हा 5 स्टार प्रश्न झालेत. आपण जम्बो टेस्ट सिरीज सुरू करत आहोत मित्रांनो, जेणेकरून तुमचा प्रॉपर रिव्हिजन व्हावं, तुम्हाला प्रॉपर जे क्वेश्चन पडलेले त्याचं रिव्हिजन होऊन तुम्हाला योग्य ते मार्क मिळावे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. ताडोबा व्याघ्र प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा विचारलेला प्रश्न आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा पण 25 वेळा विचारलेला प्रश्न आहे. तर ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. हा पण प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा ताडोबा व्याघ्र प्रकल्प आहे. पाहू शकता, खूप जिल्ह्यांना हा पण प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? हा पण 34 वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असा विचारलेला प्रश्न आहे. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर पाहू शकता, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू म्हणजे खार. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यफूल वाक्रुक आहे, ब्ल्यू मॉर्मॉन. त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यफळ आंबा, लोकनृत्य लावणी. त्यानंतर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल. आणि त्यानंतर महाराष्ट्राचे राज्यफूल जे आहे ते तामण, ज्याला आपण मोठा
बोडोरा म्हणतो आपण, मोठा बोडोरा म्हणजे जारूळ जे फळ आहे ते लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न 7वा आहे, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? हा पण 18व्या विचारलेला प्रश्न आहे. तर भारताचे जे 29वे राज्य आहे ते कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे 29वे राज्य आहे. तर पाहू शकता 2 जून 2014 रोजी स्थापन झालेले 29वे राज्य कोणते आहे? तेलंगणा. लक्षात ठेवा, खूप महत्वाचा आहे प्रश्न आहे, 18व्या रिपीट झालेला आतापर्यंत परीक्षेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटतो ती कमेंट करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? 17व्या हा रिपीट झालेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्राची जी राजधानी आहे, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती असं विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणता? याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. हा आतापर्यंत विचारलेला प्रश्न 17 वेळा आहे. तर पाहू शकता एक मिनिट. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू शकता, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे असा विचारलेला प्रश्न आहे. हा पण 17व्या विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. तर हा पण प्रश्न खूप वेळा विचारलेला मित्रांनो, 17व्या आतापर्यंत परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यातील विदर्भातील भागात नागपूर हा जिल्हा मोडतो. त्यानंतर हा नागपूर जिल्हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून भारताचा 0 मैलाचा दगड म्हणून नागपूरला संबोधले जाते. हा पण खूप महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, हा नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. पुढील प्रश्न आहे, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? हा पण प्रश्न विचारलेला आहे. 17व्या आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालाय. तर लोणार हे सरोवर आहे खाऱ्या पाण्याचे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे. उल्कापातामुळे तयार झालेले हे लोणार सरोवर आहे. तसेच सिंदखेडचा राजा व सैलानी बाबा ही प्रसिद्ध ठिकाणे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. प्रश्न पुढचा आहे, टिंबटिंब या सूर्याच्या सर्वात जवळचा असलेला व आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. तर सूर्याच्या सर्वात जवळ आणि सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे? हा पण प्रश्न विचारलेला आहे 17 वेळा. त्याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. तर पाहू शकता बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही आणि सर्वात उष्ण ग्रह बुध मानला जातो. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, कमेंट करायचं की व्हिडिओ कसा आहे. प्रश्न पुढील घेऊ आपण. भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता? म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत सर्वात जास्त अंतर असतं, तर असा कोणता मोठा दिवस आहे? हा पण प्रश्न 11 वेळा रिपीट झालेला पाहू शकता. बाकीचे जिल्हे दिलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 21 जून हा भारतातील सर्वात मोठा दिवस आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण घेऊ. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर असे म्हटले जाते? हा पण 13 वेळेचा प्रश्न आहे. 5 स्टार करून ठेवा. आपण जम्बो टेस्ट सिरीज पाहत आहोत मित्रांनो. तुम्हाला टेस्ट सिरीज कशी वाटते कमेंट करायचं आहे. तर गुलाबी शहर म्हटले जाते असं कोणत्या शहराला म्हटले जाते भारतातील? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए जयपूर या शहराला भारतातील गुलाबी शहर असे म्हटले जाते. तर जयपूर ही राजस्थानची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे असा विचारलेला प्रश्न आहे. 11व्या आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे. तर पाहू शकता पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग जिल्ह्यातील सिलिगुडी या उपविभागात नक्षलबारी सीबी ब्लॉकमधील एक गाव आहे. नक्षलबारी हे 1967 च्या बंडाच्या ठिकाण म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे याला 1967 मध्ये
डाव्या विचारसरणीच्या गरीब शेतकऱ्यांच्या उठावाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालं आहे. लक्षात ठेवा, हा पण मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? आतापर्यंत 13 विचारलेला प्रश्न आहे. तर मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल ही मिझोराम राज्याची राजधानी आहे. तर पाहू शकता आसामची राजधानी कोणती आहे? दिसपूर आहे. त्यानंतर पाहू शकता तुम्ही अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? इटानगर आहे. आणि मेघालयची राजधानी कोणती आहे? शिलाँग आहे. हे पण खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 11 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? दरवेळी पोलीस भरतीला एक ना एक तरी प्रश्न नृत्य प्रकारावरती पडला जातो. 12 वेळा प्रश्न हा रिपीट झालेला आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्याचा कुचिपुडी हा नृत्य प्रकार आहे. तर केरळची कथकली, मोहिनीअट्टम, तसेच ओडिसाची ओडिसी आणि तामिळनाडूचं भरतनाट्यम असे नृत्य प्रकार आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. त्यानंतर पुढील प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते? हा पण प्रश्न 14 वेळा रिपीट झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे सर्वात लहान राज्य आहे. तर पाहू शकता क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? राजस्थान राज्य आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश आहे. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रम लागतो. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत 14 वेळा रिपीट झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्र राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोठे आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोठे आहे? 11 वेळा विचारलेला प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 खडकवासला, जे खडकवास हे पुणे ते ठिकाण आहे, तिथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA हे ठिकाण आहे. त्यानंतर पाहू शकता पुण्यामध्ये आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज, सोशल ऑफ आर्टिलरी देवळाली नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतर INS शिवाजी जे आहे ते लोणावळा पुण्यामध्ये आहे. INS राजेंद्र आहे ते मुंबईमध्ये आहे. आणि INS हमला जे आहे ते मालाड मुंबई या ठिकाणी आहे. हे पण मुद्दे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? खूप महत्त्वाचा आहे प्रश्न आहे. 13वा विचारलेला प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. लक्षात ठेवा, महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहर आहे आणि उपराजधानी नागपूर जिल्हा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील टिमटिंब या ठिकाणी झाला आहे. तर हा प्रश्न 10 वेळा आतापर्यंत रिपीट झालेला आहे. तो कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी झालेला आहे असं विचारलेला प्रश्न आहे. त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक A महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम झालेला आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून कृष्णा नदी खोरे व महाराष्ट्रातील गोदावरी व भीमा खोऱ्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचे मोठे खोरे मानले जाते. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे हा पण मुद्दा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. रॅडक्लिफ लाईन ही टिमटिंब या देशाच्या 2 देशातील सरहद दर्शवते. ते रॅडक्लिफ लाईन ही कोणत्या 2 देशांमधील सरहद दर्शवते? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 भारत व पाकिस्तान या 2 देशांमधील सरहद दर्शवते. तसेच मॅकमोहन रेषा भारत व चीन या 2 देशांमध्ये सरहद दर्शवते. त्यानंतर मानवनिर्मित सरहद भारत व बांगलादेश या 2 देशांमध्ये आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून टिमटिंब ओळखले जाते. तर भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून कोणते ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक A इंदिरा पॉईंट हे भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून ओळखले जाते. हे अंदमान व निकोबार या बेटांच्या दक्षिणेच्या बंगालच्या उपसागरात आहे. हा पण मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो? व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे आणि तुम्हाला कोणता कंटेंट हवा आहे ते पण कमेंट करा. पुढील प्रश्न महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा कोणता आहे असा विचारला प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हरियाला हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोयना हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. आणि हा कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे तो कोठा आहे? सातारा जिल्ह्यामध्ये कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे.